सार्थ श्री ज्ञानेश्वरी. मित्रांनो, ज्ञानेश्वरी ऐकल्याने मनुष्याला जीवनामध्ये मनोवांछित फळ मिळते आणि मनुष्य निष्पाप होतो. तसेच मनुष्याला जीवनामध्ये सगळ्या सुखांचा उपभोग घेता येतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा पूर्ण लाभ होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि पुढचे सगळे अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अध्याय 5. योग गर्भयोग. अर्जुन उवाच. संन्यासं कर्माणां कृष्ण पुनर्योगं च संशयच्छय यतयोरकं तन्मे भुयि सुनिश्चितम्. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, कर्माचा त्याग करावा म्हणून सांगतोस आणि पुन्हा निष्काम कर्मानुष्ठान याची प्रशंसा करतोस. म्हणून या दोन्हीपैकी एक खरोखर श्रेयस्कर म्हणजेच अधिक चांगले ते मला निश्चित सांग. मग प्रार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारू ये. नंतर अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, देवा, तुमचे हे असे कसे हो बोलणे. एक निश्चित अर्थ असता तर त्याचा बुद्धीने विचार करता आला असता. मागा सकळ कर्माचा संन्यासू तुम्हीची निरोपिला होता बहुवसू, तरी कर्मयोगी केवी अतिरसू पोखितसा पुढती. मागे सर्व कर्माचा त्याग करावा असे तुम्हीच विस्ताराने सांगितले होते. असे असता मग पुढे या कर्मयोगाला अधिक महत्त्व का देता. ऐसे द्वर्थ हे बोलता आम्हाने न तयाची चित्ता, आपुले चाडी अनंता उमजू नोहे. श्री अनंता, असे हे दुटप्पी तुम्ही बोलत असल्यामुळे आमच्यासारख्या यज्ञ लोकांच्या मनाला पाहिजे तसा उलगडा होत नाही. एके एक सारा ते बोधिजे, तरी एक निष्ठेची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. ऐक, जर एका तत्वसिद्धांताचा उपदेश करायचा असेल तर त्याबद्दल निश्चयात्मक त्याला सुसंगत भाषण केले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्याने सांगावे का. तरी याची लागी तुमते म्या राऊळासी विनविले होते, जय हा परमार्थू धोनी ते न बोलावा. म्हणून एवढ्याकरता मी तुम्हा महाराजांना विनंती केली होती की परमार्थाचा उपदेश गूढ भाषेत करू नका. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा, सांगे फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा साविचिया. जो सिद्धीला जातो अचूक फळ देतो आणि आचरण करण्यास सहज सोपा आहे. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे शोकासन सांगडे सोहपे होय. ज्या प्रकारे झोपेच्या सुखात व्यत्यय येणार नाही आणि रस्ताही पुष्कळ काटला जातो, अशा सुखकारक वाहनासारखे जे साधन सोपे सुखकारक असावे. येणे अर्जुनाचे निबोले, देव मनी रिजले, मग होईल एके मनितले संतोषोनिया. या अर्जुनाच्या बोलण्याने देव मनात संतुष्ट झाले आणि प्रसन्न होऊन म्हणाले, ऐक, तू म्हणतोस तसे हे साधन सुखकारक सोपे होईल. देखा कामधेनु ऐसा माये, सदैव जया होये, तो चंद्रही परीला आहे खेळावया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो, पहा, ज्या दैववानाला कामधेनुसारखी आई मिळते त्याला चंद्र पण खेळायला मिळतो. पाहे पा शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता, काय क्षीराब्दी दूध भाता देईचे जिना. आणि असे पहा की श्री शंकरांनी प्रसन्न होऊन उपमन्यूला दूध भाताच्या हौसेसाठी प्रत्यक्ष क्षीर समुद्र दिला की नाही. तैसा औदर्याचा कुरुठा श्रीकृष्ण आपू जहाली या सुवट, का सर्व सुखांचा वसोटा तोची नोहावा. त्याप्रमाणे औदर्याचे माहेर असलेला
भगवान श्रीकृष्ण वीर अर्जुनाला प्रसन्न झाले असताना अर्जुन सर्व सुखाचे वसतिस्थान का होऊ नये? एत चमत्कारू कायसा गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा आता आपुलिया सवेसा मागावा की. यात आश्चर्य कसले? श्री लक्ष्मी नारायणासारखा धनी लाभला असता आपल्याला हवे ते व तसे त्याने का मागू नये? म्हणून अर्जुने म्हणितले ते हसुनी एरे दिदले तेची सांगेन बोलिले काय कृष्णा. म्हणून अर्जुनाने जे मागितले ते प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी दिले. कृष्णाने काय म्हटले तेच मी सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. श्री भगवान उवाच संन्यास हा कर्मयोगस्य निःश्रेयस्करा उभौ तयोस्तु कर्मसन्यासात सत्कर्मयोगो विशिष्टते. ज्ञानपूर्वक कर्मत्याग व निष्काम कर्मानुष्ठान हे दोन्ही मार्ग मोक्षदायक आहेत. त्यामध्ये कर्मत्यागापेक्षा कर्मानुष्ठान अधिक चांगले आहे. तो म्हणे गा कुंती सूता हे संन्यास योग विचारिता मोक्ष कर तत्वता दोन्हीही होती. श्रीकृष्ण म्हणाले अरे अर्जुना, हे कर्मसन्यास व कर्मयोग यांचा विचार केला तर दोन्ही मोक्ष प्राप्तीचे मार्ग आहेत. तरी जाना नेना सकळा हा कर्मयोगू कीर प्रांजळा जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तरी पण जाणत्या नेणत्या सर्व जीवांना हा कर्मयोगच खरोखर स्पष्ट व सोपा आहे. ज्याप्रमाणे पाण्यातून तरुण जाण्याला मुलांना नाव सोपी वाटते तैसे सारासार पाहिजे तरी सोपा हाची देखिजे येणे संन्यास फळ लाहिजे अनायसे. ज्याप्रमाणे तारतम्याने यांचा विचार केला असता हाच कर्मयोग सोपा दिसतो, याने कर्म संन्यासाचे फळ कष्टा वाचून मिळते. आता याची लागी सांगेन तुझ संन्यासी याचे चिन्ह मग सहज हे अभिन्न जानसी तू. आता तुला कर्मसन्यास करणाराचे लक्षण सांगतो. त्यावरून कर्मसन्यास व कर्मयोग हे दोन्ही मार्ग एकरूप आहेत हे कळेल. देयस नित्य संन्यासी यो न दृष्टी न कांक्षती निर्ददो ही महाभावो सुखम बंधात प्रमुच्यते. हे महाभावो अर्जुना, जो कोणाचा द्वेष करीत नाही व कशाची इच्छा करीत नाही असा कर्मयोगी नित्य संन्यासी जाणावा. राग द्वेषादी द्वंद्वरहित असलेला तो बंधापासून अनायसे मुक्त होतो. तरी गेली याची सेन करी न पवता चाड न धरी जो सुनिच्छळू अंतरी मेरू जैसा. जो गेल्या वस्तूची आठवण काढून दुःखी होत नाही किंवा इष्ट वस्तू प्राप्त होत नाही म्हणून हाव धरीत नाही, ज्याचे अंतःकरण मेरू पर्वताप्रमाणे सर्वथा स्थिर असते. आणि मी माझे हे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था जो संन्यासी जाण निरंतर. आणि ज्याच्या अंतःकरणात मी आणि माझे यांचे स्मरणच राहिले नाही अर्जुना, तो सदोदित संन्यासीच आहे असे तू जाण. जो मने ऐसा जाहाला संगी तोची सांडिला म्हणून सुखे सुख पावला अखंडित. ज्याच्या मनाची अशी तयारी झाली त्याला विषयाची आसक्तीच सोडून जाते म्हणून त्याला शाश्वत सुखाची अनायसे प्राप्ती होते. आता ग्रहाधिक आगवे ते काही न लगे ते जावे जे घेते झाले सवावे निसंगू म्हणूनी. अशा नित्य संन्यासाला ग्रह दारदिकांचा त्याग करावा लागत नाही, कारण इच्छा करणारे जे मन तेच स्वभावतः आसक्ती रहित झालेले असते. देखे अग्नी विझोईनी जाये मग जे राखोंडी केवळू होये तई ते कापुसे गिवसूये जिया परी. पहा, विस्तव विझून गेल्यानंतर मग जी राख शिल्लक राहते तेव्हा त्याला कापसामध्ये सुद्धा गुंडाळून ठेवता येते. तैसा असतेनी उपाधी
ना कळीजे तो कर्मबंदी, जयाची बुद्धी संकल्पू नाही. ज्याप्रमाणे संसाराच्या उपाधीमध्येही ज्याच्या बुद्धीला संकल्प विकल्प नसतो तो कर्मपाशांनी बद्ध होत नाही. म्हणून कल्पना जई सांडे तैची गा संन्यासू घडे, या कारणे दोन्ही सांगडे संन्यासू योग. अरे ज्यावेळी विकल्प संकल्प मोडतात त्याच वेळी संन्यास घडतो. म्हणून कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही सारखेच आहेत. सांख्ययोगो पृथक् आपला प्रवंदती न पंडिताः, एकमप्यासिताः सम्यगु भयो विंदते फलम. अज्ञ लोक सांख्य म्हणजेच ज्ञानपूर्वक कर्मसन्यास व योग निष्काम कर्मयोग भिन्न फळ देणारे असे म्हणतात. परंतु ज्ञानी म्हणत नाहीत त्यापैकी एकाचे जरी योग्य अनुष्ठान केले तरी ते करणारा पुरुष दोन्ही मार्गाचे फल प्राप्त करतो. एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा, ते सांख्य कर्मसंस्था जाणती केवी. एरवी तरी अर्जुना जे पूर्णपणे अज्ञानी आहेत ते सांख्ययोग आणि कर्मयोग यांचे स्वरूप कसे जाणतील. सहजे ते अज्ञान म्हणून म्हणती हे भिन्न, एरवी दीपाप्रती काही अज्ञान प्रकाशू आहाती. ते आपल्या स्वाभाविक अज्ञानाने दोन्ही मार्गांना भिन्न समजतात. वास्तविक पाहिले तर वेगवेगळ्या दिव्यांच्या प्रकाशात वेगवेगळेपणा असतो का. पै सम्यकम एके अनुभवे, जिही देखिले तत्व आगवे, ते दोन्ही तीही एके भावे मानिता गा. अरे ज्यांनी एका मार्गाच्या अनुभवाने आत्मरूपाचे तत्व बरोबर ओळखले आहे ते संन्यास मार्ग योग मार्ग यात कोणताच भेद मानत नाहीत. यस्तावक्य प्राप्य स्थानं तदो गिरमप्यम, एकम सांख्यच योग च पश्यती स पश्यती. जे मोक्षरूपी स्थान ज्ञानयुगांकडून मिळविले जाते ते स्थान कर्मयुगांकडून देखील मिळविले जाते. म्हणून जो सांख्ययोग आणि कर्मयोग हे एकच आहेत असे जाणणारा खरा ज्ञाता होय. आणि सांख्यजी पाविजे तेची योगी गमिजे, म्हणून ऐक्यता दोहिते सहजे या परी. आणि सांख्य साधनाने म्हणजेच ज्ञान साधनाने जे मिळायचे तेच योग साधनेनेही प्राप्त होते. म्हणून अशा रीतीने या दोन मार्गात सहजच ऐक्य आहे. देखे आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. ज्याप्रमाणे आकाश आणि पोकळी यामध्ये वेगवेगळेपण करता येत नाही त्याप्रमाणे योग आणि संन्यास यामध्ये भिन्नता नाही. तयांसीची जगी पाहले आपण पेतेनेची देखिले, जया सांख्य योग जाणवले भेदविन. जो संन्यास आणि योग यांच्यातील एकता जाणतो त्यालाच खरा प्रकाश लाभला, त्यालाच आत्मस्वरूपाचे दर्शन झाले असे समजावे. संन्यासस्तु महाभावो दुःख माप्तु योगतः, योगयुक्त मुनिर्ब्रह्मा नाचिरेनाची गच्छती. हे महाभावो, पण कर्मयोगा वाचून कर्मसन्यासाची प्राप्ती होणे दुर्घट आहे. निष्काम कर्मयोग युक्त मुनीला ब्रह्माची प्राप्ती लवकर होते. जो युक्तपंथी पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमथा वाहिला पावे. अर्जुना, जो निष्काम कर्म करण्याच्या पाय वाटेने मोक्षरूप पर्वतावर चढतो तो आत्मनंदाचे शिखर लवकर गाठतो. येरा योगस्थिती जया सांडे, तो वायांची गा हव्यासी पडे, परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची. अरे अर्जुना, ज्या दुसऱ्या साधकाला कर्मयोगाचे अनुष्ठान घडत नाही तो व्यर्थ संन्यासांच्या छंदात पडतो, परंतु संन्यासाची प्राप्ती होत नाही. योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूतात्मा कर्वण्यपी न लिप्यते. निष्काम कर्मयोगाच्या ठिकाणी रत असलेला शुद्ध चित्त जितेंद्रिय जित देह
ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या ठिकाणी असणारा तो आत्मा त्याच्याशी एकरूप झाला आहे, असा पुरुष सर्व कर्मे करीत असतानाही त्यापासून अलिप्त असतो. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मग धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. ज्याने आपले चित्त माया मोहापासून काढून घेतले, गुरुच्या उपदेशाने शुद्ध केले, नंतर आत्मस्वरूपामध्ये मुरवून ठेवले. जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. ज्याप्रमाणे मीठ समुद्रात पडले नाही तोपर्यंत त्याच्यापासून वेगळे आकाराने लहानसे दिसते, परंतु समुद्राला मिळाल्यानंतर एक जीव झाल्यावर समुद्रा एवढे अफाट होते. तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनाची चैतन्य जहाले, तेने एक देशीये परिव्यापिले लोकत्रय. त्याप्रमाणे ज्याचे चित्त संकल्प विकल्पापासून काढले आणि चैतन्याशी एकरूप झाले, तो परिच्छिन्न दिसला तरी त्याने तिन्ही लोक व्यापले आहे असे समजावे. आता करता कर्म करावे, हे खुटले तया स्वभावे, आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. आता करता कर्म कार्य करणे हा व्यवहार स्वभावताच ज्याच्या संबंधित थांबले, त्याने जरी सर्व परीने कर्म आचरिले तरी तो अकर्ताच राहतो. नैव किंचित करोती युक्त मानेत तत्वचित्त, पश्यन्नो नुष्पन नुष्पय अगच्छन्तं स्वच्छ पच्छनं, प्रलपनी सृजग हन्नु रुन्मिषि मिशोन्नपि, इंद्रियाणि इंद्रियेषु वर्तता इति धारयम्. कर्मयोगी तत्वज्ञ पुरुषाने पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना, चालताना, झोपताना, श्वासोच्छ्वास करताना, बोलताना, विसर्जन करताना, घेताना म्हणजेच डोळ्यांच्या पापण्या उघडताना व मिटताना सुद्धा इंद्रिये आपापल्या विषयांचे ठिकाणी वर्तत आहे असे लक्षात आणून खरे स्वरूप जाणणाऱ्या तत्वविद कर्मयोगी मी काही करीत नाही असे समजतो. जे पार्थातया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैसे काही उरी सांगे. कारण अर्जुना, ज्या पुरुषाच्या ठिकाणी देहभावाची आठवण नसते तेथे कर्तेपणा ठाके तया तो तेथे राहील काय. ऐसे तनु त्यागे विनम अमृताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्त. अशा रीतीने शरीर त्यागापूर्वीच निर्गुण निराकार परब्रह्माची लक्षणे कर्मयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवास येतात. एरवी अनेकांची परी तोही एक शरीरी, अशेषी ही व्यापारी वर्ततू दिसे. एरवी पाहताना तोही इतर सामान्य जनाप्रमाणे शरीरात असून सर्व व्यवहार करीत असताना दिसतो. तोही नेत्री पाहे, श्रवणी एक तू आहे, परी तेथीचा सर्वदा अनोहे नवल देखे. कर्मयोगी डोळ्यांनी पाहत असतो, इतराप्रमाणे कानांनी ऐकत असतो, परंतु आश्चर्य असे की तो त्या व्यवहारामध्ये लिप्त होत नाही. स्पर्शाची तरी जाणे, परिमळू सेवी घ्राणे, अवसरोचित बोलणे तयाही आती. त्याला स्पर्श ज्ञान असते, वासाचे ज्ञान असते व प्रसंगानुरूप भाषण करणेही त्याला माहीत असते. आहाराते स्वीकारी, त्यजावे ते परिहरी, निद्रेची अवसरी निधिजे सुखे. तो अन्न ग्रहण करतो, निषिद्ध वस्तूंना टाळतो, झोपेच्या वेळी सुखाने झोपतो. आपुलेने इच्छा वसे, तोही गा चालतू दिसे, पै सकळ कर्म ऐसे रहाटे किर. आपल्या आवडीप्रमाणे तो व्यवहार करतो, असे तो सर्व कर्माचे खरोखर आचरण करतो. हे सांगो काही एक एक, देखे श्वासो श्वासाधिक, आणि निमिषो त्रिमिष आदी करुणी. अर्जुना,
आता आणखी काय सांगावे. अरे पापण्यांची उघडझाप, श्वास घेणे व सोडणे इत्यादी कर्मे. पार्थातयाचे ठाई, हे आगेवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही, प्रतीती बळे. त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात, परंतु कर्मयोगाला येणाऱ्या अनुभवाच्या सामर्थ्यावर तो अकर्ताच राहतो. जई भ्रांती सेजे सुतला, तई स्वप्न सुखे भूतला, मग तो ज्ञान दई चेईला मनोनिया. ज्यावेळी तो अज्ञानरूपी अंथरुणावर झोपला होता त्यावेळी स्वप्न सुखाने भुलला होता, पण आता ज्ञान सूर्याचा उदय झाल्यावर तो जागा झाला, म्हणजेच तो आपल्याला करता समजत नाही. ब्रह्मण्य ध्याय कर्माणी संगम त्यक्ता करीतो यः, लिप्यते न स पापेन पद्मपत्र मिवांस भवा. जो ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून फला सक्ती टाकून करतो, तो पाण्याने कमळाचे पान जसे लिप्त होत नाही, तसा पापाने लिप्त होत नाही. आता अधिष्ठान संगती, अशेषी ही इंद्रिय वृत्ती, आपुला लिया अर्थी वर्तत आहती. आता सर्व इंद्रियांचे व्यापार चैतन्याच्या आश्रयाने आपल्या विषयाच्या ठिकाणी होत असतात. दीपाचे नि प्रकाशे, गृहीचे व्यापर जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्त. ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशात घरातील सर्व व्यवहार चालतात, त्याप्रमाणे कर्मयोगाच्या शरीरात इंद्रियाचे सर्व व्यापार ज्ञानाच्या आश्रयाने चालतात. तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा ना कळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असून पाण्यात भिजत नाही, त्याप्रमाणे तो सर्व कर्मे करतो, परंतु धर्मारूप कर्मबंधाने आकळला जात नाही. आता आपण पसायदान घेऊयात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी याळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे लांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी, बजिजो आधी पुरुखी अखंडित. हानी ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. मित्रांनो, पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.